आपण या नंदी मंदिरासंदर्भात काय सांगणार आहात? जय सकाराम महाराज. मी श्री सचिन गायगोले, श्री संत सकाराम महाराज संस्थान येथील सदस्य आहे आणि श्री संत सकाराम महाराज संस्थान हे खूप पौराणिक आहे. शके 1800 मधील कालखंडामध्ये हे स्थापन झालेलं आहे. श्री संत सकाराम महाराज वाशिम लोणी येथून काशीला जायचे, त्यावेळेस ते या ठिकाणी ह्या लोणी या ठिकाणी आपले तपश्चर्या करायचे. त्यांच्या तपश्चर्याने हे पावन झालेली भूमी आहे आणि खूप चमत्कारिक या ठिकाणी लोकांना आशीर्वाद मिळतो. या ठिकाणी जोही दर्शनाला येतो त्या ठिकाणी त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. आता हा जो सर्व कार्यक्रम आहे सर्वच्या मदतीने चालू आहे. सप्ताहामधील 7 दिवस सर्व अन्नदाते असतात, 7 दिवस अन्नदान करतात सकाळ संध्याकाळ. त्यानंतर सायंकाळी भजन असते, सर्वांचं त्याचं सहकार्य असते. विशेष सहकार्य माझं असं म्हणा, सगळ्यात विशेष सहकार्य म्हणजे की आजचा जो हा यात्रा आहे, या यात्रेमध्ये किती बहुसंख्य हजार लोक या ठिकाणी येतात दर्शनासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची तारांबळ कुठे व्हायची की त्यांना महाप्रसाद कसा पुरवायचा हा मोठा प्रश्न होता. परंतु आमच्या लोणी टाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते तंटामुक्ती अध्यक्ष श्री दीपकरावजी तिकले यांनी ती आमची समस्या दूर केली व दीपकरावजी तिकले यांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी जेवढंही दिवसभर लागणारं अन्न असेल आजच्या दिवसांचं ते सर्व त्यांच्या निधीतून त्यांच्या देणगीतून या ठिकाणी होत असते. आणि आजच नाही तर बऱ्याच वर्षापासून त्यांनी हा विडा उचललेला आहे देणगीचा, दानाचा. आणि दरवर्षी त्यांच्या सहकार्याने आजच्या दिवसाचं सर्व अन्नदान हे त्यांच्या सहकार्याने होत असते. धन्यवाद. संस्थानचा उपाध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांसमोर माहिती देतो. हे संस्थान गेल्या 1800 सालापासून 1800 पासून हे संस्थान या ठिकाणी आहे. पण मधल्या काही काळात ते दुर्लक्षित होते. पण ज्यावेळेस सकाराम महाराज या ठिकाणी आले आणि त्यांनी तिजारे मोतीरामजी तिजारे यांना अनुग्रहित केले आणि तेव्हापासून हे मंदिर उदयास आले आणि इथल्या लोकांना याचा लाभ मिळाला. अनेक लोकांच्या या ठिकाणी मनोकामना पूर्ण झाल्या आहे. हे एकमेव मंदिर असे आहे की या ठिकाणी कोणते नाव झाड, नांदुरीचे वृक्ष आहे. हे वृक्ष तुम्हाला फक्त पवित्र स्थानी ज्या ठिकाणी संतांचा हे असतो, संतांचे त्या ठिकाणी स्थान असतं, वास असतो, अशा ठिकाणी हे मंदिर तुम्हाला लाभते. या ठिकाणी येणाऱ्या सर्वांचे मनोकामना पूर्ण होतात. मी सर्वांना उपस्थित जेवढे भाविक भक्त आहे यांना या ठिकाणच्या सकाराम महाराजांचा आशीर्वाद मिळो आणि आपण या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहावे की हा कार्यक्रम कसा चालतो. 8 दिवस अत्यंत आनंदात उत्साहात सर्व लोक या ठिकाणी सहभागी होतात. आता जी नवीन टीम या ठिकाणी आमच्यासोबत आलेली आहे ही खूप म्हणजे कार्यशील आहे आणि तिने मंदिराचं खूप प्रगती केलेली आहे. या ठिकाणी हजारोनं आजच्या दिवशी लोक येतात, महाप्रसादाचा लाभ घेतात. असेच हिंदू परंपरा या ठिकाणी चालत राहावी आणि सर्व लोकांना या ठिकाणी महाराजांचा आशीर्वाद मिळावा. मी आपणा सर्वांना विनंती करेल की आपले जे वाढदिवस आहे आपण हॉटेलमध्ये जाऊन केक कापून साजरे करतो, असे न करता आपली ही संस्कृती जोपासावी आणि या ठिकाणी महाराजांच्या या ठिकाणी येऊन आपण आपले वाढदिवस, आपल्या नातवाचे नामकरण असे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम करावे अशी मी सर्वांना विनंती करेल. आणि महाराजांचा आशीर्वाद निश्चितच आपल्याला मिळेल, आपली प्रगती होईल अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी जे आले सर्वांना शुभेच्छा देतो. जय सकाराम महाराज.